नमस्कार सर्वांना, माझं नाव निशिगंधा आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सर्वात आधी सर्वांना धन्यवाद, कारण माझे मागचे जेवढे शॉर्ट्स व्हिडिओ होते त्याला खूप छान प्रतिसाद आला त्यामुळे. आणि हा मी मोठा ब्लॉग टाकत आहे कारण मी आधी आमच्या फिरायचे खूप ब्लॉग्स टाकले, छोटे छोटे म्हणजे मिनी ब्लॉग्स टाकले आणि ज्यावरती कमेंट आल्या की मोठा ब्लॉग कधी येतो आहे. तर त्यामुळे मग मी मोठा ब्लॉग टाकला, कारण मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की तू जिथे फिरायला गेली आहे ते सुद्धा लोकेशन टाक आणि तिथे काय काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी. तर त्यामुळे मग मी मोठा ब्लॉग टाकण्याचं ठरवलं. ह्यामध्ये आम्ही जे लोकेशनला गेलो होतो ते सांगणार आहे. ते जे की होतं ताम्हिणी घाट आणि अंदरबन. तर आमचं असं झालं की ताम्हिणी घाट आम्हाला फिरायचं होतं. तर ताम्हिणी घाटला जाता जाताच इतके छान छान ठिकाणं होते म्हणजे थांबण्यासारखे, फोटो काढण्यासारखे. तर आम्ही खूप टाईमपास करत गेलो. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच डायरेक्ट ताम्हिणी घाटाला जा आणि तिथे जाऊन फोटोशूट करा आणि मग अंदरबनला जा. तर आमचं असं झालं की आम्ही खूप वेळ थांबलो प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर मग नाश्ताही केला, कारण सकाळी खूप लवकर निघालो होतो त्यामुळे मग आम्हाला म्हणजे नाश्ता करता आला नाही. त्यानंतर मग आम्ही नाश्ता करून पुढे निघालो आणि इथे मग सेल्फी पॉईंटला थांबलो. तिथे खूप सारे फोटो काढले. इथं सगळीच गर्दी होती त्यामुळे मग आम्ही पण थांबलो. त्यानंतर मग आम्ही पुढे जायला निघालो. पुढे गेल्यानंतर मग एका ठिकाणी एका दादांना विचारलं की इथे कुठे म्हणजे चांगली जागा कुठे आहे फिरण्यासारखी. तर त्यांनी आम्हाला अंदरबन सांगितलं आणि सावळे घाट सांगितला. तर मग आम्ही असं ठरवलं की अंदरबनला जाऊया, कारण सावळ्या घाटला खूप गर्दी असेल असं त्यांचं म्हणणं होतं आणि प्लस रस्ताही खूप कंजेस्टेड होता आणि म्हणजे एकंदरीत त्यांचा सांगण्याचा असा अर्थ होता की तो एवढं सेफ नाही आहे. त्यामुळे मग आणि मी तर पहिलेच घाबरून जाते त्यामुळे मग मी अंदरबनला जायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की अंदरबनचे तिकीट क्लोज होऊन जातात. म्हणजे 2 वाजेलाच क्लोज होता, कारण 3 नंतर ते एंट्री घेत नाही म्हणून. आणि आम्ही तिथे पोचलो तेव्हा ऑलमोस्ट 3 वाजलेले होते. त्यामुळे मग आम्हाला मध्ये एंट्री मिळाली नाही आणि त्यात माझा फोनही स्विच ऑफ झाला. त्यामुळे मग मी पुढचे खूप व्हिडिओ शूट करू शकले नाही. बाकीच्यांच्या सगळ्यांच्या फोनमध्ये व्हिडिओज होते, पण त्यामुळे मग ते पूर्ण म्हणजे रिलेटच होत नव्हतं. त्यामुळे मग माझ्या फोनमध्ये जेवढे व्हिडिओ होते ते मी काढले. पण अंदरबन आम्ही अर्धं केलं, पूर्ण केलं नाही. तर नेक्स्ट इयर आम्ही जाऊ तेव्हा अंदरबन नक्की पूर्ण करू. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.